शेतकरी मित्रांनो, आदरणीय जरांगे पाटलांनी शेतकरी आंदोलन उभं करायचं ठरवलं आहे. अरे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, पाटील बोलते सबक खोलते. त्याच्यामुळे आता जरांगे पाटील आपल्या सोबत आहे. तर पाटील बोलते तर हम अभी टरबूज का क्या चौकीदार को भी खोलते. अभी मित्रांनो, मकर आंदोलन उभं करायचं जातं. यांच्या मायांचा फाडशाच पाडा जाता. सोपं काम नाही. आता आंदोलन एकत्रित व्हायचं आणि जरांगे पाटील असतील, बच्चू बोकडे असतील, यांना सगळ्यांना सपोर्ट करायचा. शेतकरी संघटना असेल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्न न्याय हक्कासाठी आपण लढायचं म्हणजे लढायचं. सोपं काम नाही. आता या पिल्ल्यांना म्हणा, भाऊ आली आली आता तुमची पाळी आली. आता तुम्हाला ठोकणार म्हणजे ठोकणार आम्ही. घरात घुसून याच्या यायला आमदार खासदार सगळे मुख्यमंत्र्यापर्यंत काय PM पर्यंत उचलून आपटा. त्यांच्या आईच्या गावात पण वाटकावूनच्या सोडायचं नाही. यांनी आपलं म्हणजे कुत्र्यागत आपलं समजते आपल्याला. हो, यांचे आमदार खासदार 50-50 कोटीची किंमत आहे आणि आपल्याला 2,000ची किंमत आहे. आपल्याला 2,000 शेतकरी सन्मान निधी म्हणजे तुमची 2,000 रुपये किंमत आहे. हो, आणि मंत्र्या आमदार खासदारची 50-50 कोटीची किंमत आहे. हो, यायला काही येडेबिडी समजले काय? जेवढी मरमर आपली ह्या दिवाळीला झाली आहे ते सगळी कसर आंदोलन उभं करून करायची. यांना फिरकूनच द्यायचं नाही नालायकांना आणि बिंदास शिवाय द्यायला चालू करा. यांच्या गावात पण कोण छट्टावाकडे करत नाही आपलं. अरे गाव शेती पाहून असे तळमळायला लागले ना. अरे बाजार भाव नाही. हो, व्यापारी पडून मागू राहिले. पहिले व्यापारी ना भोंगडे करून आणले पाहिजे. त्यांच्या भोंडीवर काटे आणले पाहिजे व्यापाऱ्यांना. तुम्ही सोयाबीन मका विकायला जाते ना, सोबत दांडके घेऊन जा, दांडके. आणि जर हे उलटे पालटे बोलले तिथंच व्यापारी आणायला चालू करा. ठेवूच नका साल्यांनो. आणि आपला व्यापार चालू करा. त्यांच्या मायला आपल्या भिकारी समजून राहिले. शेतकरी काही करू शकत नाही. हे काही संघटित होत नाही. यांना काही 2,000 रुपये दिले हे खुश होऊन जाते. मोदीजी की जय म्हणते. असं करू नका. बिनधास्त बोला आणि बिनधास्त कोला. आता संयमानं आणि संस्कृतीनं बोलायची आमची इच्छा नाही. आता आमची डायरेक्ट कोलायची इच्छा आहे. हो, मग ती तिकडे आर नाही तर पार मायला यांचे. इज्जत देणं बंद करा. आदरणीय आमचे नेते घंटा नाही, कोला, डायरेक्ट कोला. आणि हीच भाषा वापरा. आता यांनी आपल्याला सगळे निवडणुकीच्या टायमाला खोटे आश्वासन दिलं आहे. 7-12 कोरा कोरा कोरा, हमी भाव देणार, 6,000 देणार, 7,000 देणार. हाच जो माणूस आहे 2014-15 साठी गळ्यात कांदे घालून बोलत होता की कांद्याला 10,000 रुपये भाव, कापसाला 15,000 रुपये, सोयाबीनला 8,000 रुपये भाव. आता भाऊ 3.5च्या वर 3.5 सोडा, 2.5 आणि 3 जाऊ राहिली. थोडी काळी पडलेली सोयाबीन 2.5 आणि 3 जाऊ राहिली. हो, आमचा कांदा 1 आणि 1.5 रुपये जाऊ राहिला किलो. 10 रुपये किलो जाऊ राहिला. कधी अरे भावच नाही. अरे तुम्ही जर आमच्या हमी भाव जर दिला ना, शेतकरी बरोबर खोटं नाही सांगत, आम्ही तुम्हाला लोन द्यायला चालू करू. सरकार चालला आम्ही तुम्हाला पैसे देऊ. अरे पण आमचंच पोट भागून नाही राहिलं. आम्ही तुम्हाला कोणाला काय देणार? हो, त्याच्यामुळं हमी भावासाठी या सगळ्या गोष्टीसाठी शेतकऱ्यांनी उभं राहा आणि बिंदास कोलायला चालू करा. पाटील बोलते हम टरबूज को क्या चौकीदार को भी खोलते. विषयच नाही, नादच खोळा करून टाकायचा. जय महाराष्ट्र, जय जवान आणि जय किसान.